गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज कर्नाटकामध्ये जन्मलेल्या एका संताची अर्थात श्री केतय्या स्वामी यांची जयंती आहे। मला खात्री आहे की केतय्या स्वामी यांचं नाव खूपच कमी जणांनी ऐकलं असेल। याचं कारण त्यांच्याबद्दलची खूपच कमी माहिती ही उपलब्ध आहे। तर जी माहिती उपलब्ध आहे ती आपल्यापुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय। आपल्याला माहिती आहे की आपला हिंदू समाज त्याचं एक वैशिष्ट्य असं झालेलं आहे की त्यामध्ये जातीपातींची एक खूप मोठी उतरंड निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक जात ही स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते। ही एक समस्या आहे असं मानून काम करणारे अनेक महात्मे देखील या देशामध्ये जन्माला आलेले आहेत, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्याच परंपरेतलं एक नाव म्हणजे हे श्री केतय्या स्वामी आहेत। केतय्या स्वामींची माहिती ही त्यांच्या गुरूंच्या माहितीशिवाय अपूर्णच राहते, कारण शिष्याचं जीवन म्हणजे गुरुच्या जीवनाचा एक आरसा असतो असं आपण म्हणू शकतो। तर त्यांचे गुरु कोण आहेत? हे केतय्या शिवशरण होते। याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचे जे गुरु होते ते महात्मा बसवेश्वर होते। 12व्या शतकात कर्नाटकामध्ये बिज्जल देव या राजाकडे असलेले प्रधानमंत्री पंतप्रधान हे एक शैव घरामध्ये जन्माला आलेले बसवेश्वर बसवाण्णा हे होते आणि तेच पुढे महात्मा बसवेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले, कारण त्यांनी या शैव उपासनेला एक वेगळंच परिमाण दिलं। त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारावर इतरांची आध्यात्मिक प्रगती कशी होईल याचं मार्गदर्शन करण्यासाठी एक अनुभव मंडप नावाचा एक अनोखा प्रयोग राबवला की जिथे सगळेजण येऊन आपली आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतात, आपले अनुभव सांगू शकतात आणि त्यामुळं ह्या अनुभव मंडप हे सर्वांसाठी एक हक्काचं स्थान झालं। त्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांचे लोक हे एकत्र येऊ लागले आणि त्यांनी आपली आध्यात्मिक प्रगती केली। तर असे जे स्वतः महात्मा बसवेश्वर बसवाण्णा यांना शरण गेले त्यातले बुरुड जातीतले हे केतय्या होते। आपल्याला माहिती आहे की बुरुड ही कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांमध्ये अधिक संख्येने असणारी असा एक हा समाज घटक आहे। आपल्याला ज्या ज्या बांबूच्या वस्तू लागतात, मग त्या टोपल्या असतील, चटया असतील, अशा असंख्य वस्तू या बुरुड समाजाद्वारे बनवल्या जातात आणि ज्या आपल्या दैनंदिन वापरामध्ये असतात। तर ह्या बुरुड समाजातला हा केतय्या नावाचा युवक बसवाण्णांच्या जवळ आला, त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि आपल्याला माहिती आहे की बसवाण्णांनी खूप मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे आणि त्या सगळ्याला वचन साहित्य असं म्हटलं जातं। शतस्थल वचन, कलाज्ञान वचन, घातचक्र वचन, राजयोग वचन, मंत्रगोप्य असं हे खूप विस्तृत असं वचन साहित्य आहे। स्वाभाविकपणे त्यांचे हे जे सर्व शिष्य आहेत त्या शिष्यांनी देखील आपापल्या व्यवसायानुसार आपल्याला आलेले अनुभव, आपलं स्वतःचं जीवन यानुसार त्यांनी स्वतः देखील काही साहित्य निर्माण केलं। हे सगळं संत साहित्यच आहे आणि म्हणून अशा सगळ्यांना वचनकार असं म्हटलं जातं आणि ते विविध जातीतले आहेत। याचं कारण बसवाण्णांचे शिष्य हे सर्व दूर पसरलेले होते आणि कुठलीही उच्च नीचता ही बसवाण्णांच्या शिष्यामध्ये नव्हती। कधी अक्क महादेवी असतील, शिवयोगी सिद्धरामेश्वर, अंबिगर चौडय्या हे केतय्या जे बुरुड केतय्या, मादार चेन्नय्या, धनगर वीर गोल्लाळ
अशी एक खूप मोठी यादी आहे की ज्यांनी बसवांडांचं जे काही साहित्य आहे, त्यांचे जे मौलिक विचार आहेत, हे आपापल्या समाजामध्ये नेले आणि सगळ्यांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी हातभार लावला. तर यातले हे एक केतय्या हे बुरुड समाजातले वचनकार आहेत. त्यांचं साहित्य ते कन्नड भाषेमध्ये आहे, ते आज उपलब्ध आहे. आणि त्यांच्यावरचं जे चरित्र आहे, या स्वामी केतय्या यांचं जे चरित्र आहे ते हातेलप्पा बी हुलकुप्पा या नावाच्या एका साहित्यिकाने त्यांचं चरित्र देखील लिहिलेलं आहे. तर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण श्री केतय्या स्वामी यांना अभिवादन करूया आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांना देखील अभिवादन करूया. श्री केतय्या स्वामी की जय. महात्मा बसवेश्वर की जय. भारत माता की जय. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. आम्ही मागे जो बोर्ड लावलेला दिसतोय आपल्याला, मंगल प्रवाह सोशल कॅम्पेन या नावाने, असे सगळे जे अज्ञात वीर आहेत आपल्या हिंदू धर्मातले संत आहेत, अशांची सगळी माहिती संकलन करणं, ती समाजापुढे ठेवणं, असा एक उपक्रम आम्ही चिंचवडमधील आमचे काही मित्रमंडळी आहेत अशा सगळ्यांनी मिळून सुरू केलाय. तर आपल्याला देखील अशी काही अज्ञात वीर संत यांची माहिती असेल तर ती तुम्ही आमच्याकडे पाठवा आणि ती चांगल्या पद्धतीने समाजात प्रसारित करण्याचं आणि आपल्या हिंदू धर्माला ही जी जातीपातींची कीड लागलेली आहे ती कीड नष्ट करण्याचं आपला एक एकसंघ, समतायुक्त, बंधुतायुक्त हिंदू समाज निर्माण करायचा असं उद्दिष्ट घेऊन आपण काम करतोय. या कामामध्ये आपण देखील सहभागी व्हा. माझा मोबाईल नंबर आपल्याला सांगतोय. आपल्याला जर यामध्ये सहभागी व्हायचं असेल, आमच्या या मंगल प्रवाहात सामील व्हायचं असेल तर आम्हाला नक्कीच संपर्क करा. माझा नंबर आहे 770901322 770-901-32-32. धन्यवाद. Please like and subscribe this channel.